नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे मोबाईलवरून आपली अपार आयडी किंवा एबीसी आयडी बनवू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं या 3 लाईनवरती क्लिक करायचे आहे आणि इथून हा स्टुडंटवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। आपण जर या अगोदर आपली अपार आयडी बनवली असेल तर आपण इथं 3 प्रकारे आपण इथं लॉगिन करू शकता। सर्वात अगोदर हा मोबाईल नंबरचे ऑप्शन आहे आणि दुसरा इथं यूजर नेम आणि तिसरा इथं अदर आयडीमध्ये एकतर आपला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्याने आपण आपली आयडी ओपन करू शकता। आणि जर आपल्याला नवीन अपार आयडी बनवायची असेल तर आपल्याला इथं न्यू यूजर साइनअप वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि नंतर इथं जनरेट OTP वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला OTP इथं व्हेरीफाय होऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथून सिलेक्ट आयडेंटिटी टाईपमधून आपल्याला एकतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड या 3 ऑप्शनमधून कोणता पण एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं त्या कार्डचा आपल्याला इथं नंबर द्यायचा आहे। नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं फुल नेममध्ये आपलं नाव द्यायचं आहे। नाव दिल्यानंतर आपल्याला खाली आपली डेट ऑफ बर्थ द्यायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला जन्माची तारीख द्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या जन्माचा मंथ द्यायचा आहे, महिना द्यायचा आहे आणि इथं आपल्या जन्माचा वर्ष द्यायचा आहे। वर्ष दिल्यानंतर आपल्याला इथं आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे। जेंडर दिल्यानंतर आपल्याला इथं यूजर नेममध्ये आपल्याला यूजर नेम बनवायचा आहे। एक्झाम्पलमध्ये मी इथं दिलेला आहे सानिया @123 म्हणून। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड बनवायचा आहे। पासवर्ड बनवल्यानंतर तोच पासवर्ड आपल्याला खाली कन्फर्म करायचा आहे आणि इथं टर्म अँड कंडिशनमध्ये या बॉक्सवर क्लिक करून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला ॲलोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। इथं थोडासा लोडिंग होऊन मग आपल्यासमोर याप्रमाणे KYCचा एक ऑप्शन येऊन जाणार। इथं आपल्याला सिलेक्ट आयडीमधून एकतर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यामधून कोणता पण एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसीड विथ KYC वरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे आपल्यासमोर इथं आपली इन्फॉर्मेशन आणि इथं प्रोसीड विथ KYC साठी इथं आपण जो कार्ड सिलेक्ट केला होता त्या कार्डचा इथं नंबर द्यायचा आहे आणि इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। मग आपला त्या कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। त्यानंतर आपल्याला ते OTP इथं फिल करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपली अपार आयडी येऊन जाणार। हे अपार आयडी एकतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे किंवा याची प्रिंट काढायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून आपली अपार आयडी किंवा एबीसी आयडी आपण इथं काढू शकता। आणि याचप्रमाणे जर आपल्याला व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।